आज आपण इथे पौष्टिक व जास्त दिवस टिकणारी भाजणी बघणार आहे, ज्यामुळे ती 3 ते 4 महिने टिकेल व तशीच जास्त प्रमाणात आपल्याला किती प्रमाण घ्यायचं आहे ते सुद्धा मी इथे सांगणार आहे. आणि 5 किलोची भाजणी मी इथे तयार केलेली आहे. अतिशय रुचकर होते आणि तशीच खायलासुद्धा खूप पौष्टिक आहे आणि पावसाळ्यामध्ये आवर्जून खावी अशी ही भाजणीचे थालीपीठ आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हे भाजणीसाठी काय साहित्य घ्यायचं व कशा प्रमाणात भाजायचं आणि त्यामध्ये काय सिक्रेट एक साहित्य घालायचं की त्यामुळे तुमच्या भाजणीची थालीपीठाची चव एकदम छान लागणार आहे. बऱ्याच वेळा तुम्ही थालीपीठ खाल्लं असेल, पण ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आपण भाजणी करायला सुरुवात करू. त्याआधी आपल्याला इथे कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे किंवा आपल्याला एखादा रुमाल किंवा नॅपकिन घ्यायचा. त्यावरती जे धान्य घ्यायचं आहे ना, ते आपल्याला त्यावरती ओतून घ्यायचं आहे. आधी चाळून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला कपड्यावर ओतून ह्या पद्धतीने आपल्याला हे चारी बाजू पकडून ह्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. कधी कधी आपण कडधान्याला पावडरसुद्धा लावून ठेवतो धान्याला, तर तुम्ही या पद्धतीने केलं तर त्याच्यातली पावडर निघून जाते आणि हे साफ होते आणि हे धान्य आपल्याला आता भाजायला तयार झालेले आहे. आता हे भाजून घ्यायचे. ह्याच पद्धतीने मी सर्व धान्य व कडधान्य करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला एका जाड कढईमध्ये ओतून घ्यायचे. कढई वापरताना आपल्याला ही जाड बुडाचीच कढई वापरायची, पातळ कढई वापरू नका, नाही तर ते खालून धान्य जळू शकतात. मग तुम्हाला खूप वेळ जाईल भाजण्यासाठी, कारण की फास्ट केला तर जळेल आणि कमी केला तर खूप वेळ जातो त्याच्यात. तर म्हणून आपल्याला बघा इथे मी मीडियम गॅस करून छान भाजून घेणार आहे आणि भाजल्यानंतर 10 मिनिटांनी बघू शकतात लाह्या फुटायला लागलेल्या ह्या ज्वारीच्या. मी इथे 1 किलो ज्वारी इथं घेतलेली आहे. प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही 1 किलो ज्वारी आपली 10 मिनटं मस्त भाजून घेतलेली आणि छान असा खमंग वाससुद्धा आलेला तो ओतून घेतलेली. त्यानंतर आपल्याला इथे बाजरी आपल्याला ही भाजायची. ही सुद्धा आपण कपड्यावर हे करून घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे आणि चाळून घेतलेली आहे. त्यानंतर ही 1 किलो बाजरी आपण इथे वापरणार आहे. 1 किलो ज्वारी घेतलेली, तशीच 1 किलो बाजरी घेतलेली आहे. आता ही सुद्धा छान भाजून घ्यायची आहे. जसजसं आपण कडधान्य भाजून तसतसा त्याच्यात छान असा घमघमाट भाजल्याचा सुटतो आणि थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे बघू शकतात. ह्याच पद्धतीने भाजून घेतली पाहिजे आणि त्याचा वाससुद्धा मस्त सुटतो. म्हणजे आपली ही भाजणी व्यवस्थित भाजले जातात कडधान्य किंवा धान्य. तर आता आपल्याला इथे बाजरीसुद्धा भाजून झालेली ही सुद्धा आपण काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे तांदूळ. आता हे तांदूळसुद्धा मी साफ करून घेतलेले आहे आणि हे 1 किलो घेतलेले. आता 1 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी आणि 1 किलो तांदूळ मी इथे वापरलेले. आता हे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे बघू शकता. तुम्ही इथे राशनचा जुना तांदूळसुद्धा वापरू शकतात. आता हा माझ्या घरामध्ये होता आणि भरपूर जुना आहे, म्हणून मी इथे वापरला आणि म्हणजे तो खाल्ला पण जाईल आणि मेन म्हणजे जुना जेवढा तांदूळ असला तेवढा पचायलासुद्धा हलका जातो. तर आता आणि छान खुसखुशीतसुद्धा थालीपीठ बनतात. तर मस्त मी भाजून घेतलेलं आहे बघा. आता हा गॅस बंद करायचा आहे. आता तांदूळसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर चणे घेतलेले. आता मी चणे हे अर्धा किलो घेतलेले. आता तुम्ही इथे चण्याची डाळसुद्धा वापरू शकतात, पण माझ्या घरामध्ये चणे होते तर मी इथे चणेच वापरले, कारण की जी साल असते चण्याची अख्खी, त्यामध्ये जेवढं प्रोटीन असतं ना डाळीपेक्षा जास्त, हे आपल्याला शरीराला खूप चांगले असतात. म्हणून मी ते अख्खे चणे इथे वापरले आणि छान भाजले बघा. दिसतंय तुम्हाला आणि खाऊन बघा, खाल्ल्यावर सुद्धा भाजल्यावर खूप छान लागतात हे. तर इथे मी हे 10 मिनटं मस्त भाजून घेतलेले. चणे जरा कडक असतात, थोडासा जास्त वेळ लागतो याला भाजायला. आता हे पण आपण काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अख्खे हिरवा मूग घालायचा आहे. हा मी अर्धा किलो घेतलेला आहे. इथे सुद्धा तुम्ही मुगाची डाळ वापरू शकतात, पण मी इथे सुद्धा सालीसकट अख्खा मूग घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या मुलांच्या पोटामध्ये हात जाईल. कारण की बऱ्याच वेळा आपण काय करतो, मूग हा प्रत्येक घरी खाल्ला जात नाही. काही ठिकाणी त्याची भाजी केली जाते, पण आमच्याकडे केली जात नाही. म्हणून मी हा अख्खा मूग वापरलेला आहे, जेणेकरून प्रत्येकाच्या पोटामध्ये हा थालीपीठाच्या निमित्ताने सुद्धा खाल्ला जाईल. तर मस्त भाजलेला आहे. कलरसुद्धा
बदललेला आहे, बघू शकतात. भाजल्यानंतर जसा कलर यायला पाहिजे तसाच आलेला आहे आणि मस्त खमंग असा वास येतोय. त्यानंतर ते काढून घेतल्यावर मूग काढल्यानंतर आपल्याला इथे नाचणी घालायची. ही नाचणी मी अर्धा किलो घेतलेली आहे आणि बघू शकतात मी आधी ती साफ वगैरे करून घेतली, कारण की त्यामध्ये बारीक बारीक खडे असतात, म्हणून मी आधी स्वच्छ करून ठेवली होती ती. तर तीसुद्धा आपल्याला मस्त भाजून घ्यायची, मस्त खमंग वास येईपर्यंत. बरेच जण नाचणी घालत नाही, पण नाचणीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि पौष्टिक पण असते. आपण खात नाही, पण ही खाल्ली पाहिजे. तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारात आपल्या ह्या पोटामध्ये गेली पाहिजे, म्हणून मी ही इथे अर्धा किलो नाचणी घातलेली आणि बघू शकतात ही सुद्धा फुटते, बघू शकतात सफेद सफेद झालेली, म्हणजे आपली नाचणी व्यवस्थित भाजलेली. आता कोकणामध्ये याच्या भाकरीसुद्धा केल्या जातात नाचणीच्या, पण आपल्याकडे केल्या जात नाही, तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा खाऊ शकता. त्यानंतर सफेद उडदाची डाळ. आता इथे मी अख्खे उडीद घेतले असते, पण त्याने खूप काळा कलर आला असता, म्हणून मी इथे उडदाची डाळ वापरलेली सफेद. तर ही सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची. ही सुद्धा मी अर्धा किलो घेतलेली आहे. आता छान असं भाजून घेणार आहे. छान कलर चेंज झालेला आहे, बघू शकतात. छान अशी लालसर झालेली थोडीशी आणि तसाच वाससुद्धा त्याचा छान सुटलेला आहे. आता ही आपल्याला काढून घ्यायची आहे. मी 5 ते 7 किंवा 10 मिनटं इथपर्यंतच भाजलेलं आहे सगळं. त्यानंतर अर्धा वाटी आपल्याला इथे धणे घ्यायचे. आता धणे मी जे घरामध्ये होते तेच घेतलेले, माझे गावाकडचे. त्यात अर्धा वाटी आपल्याला, अर्ध्या वाटीला थोडेसे कमी इथे जिरे वापरायचे आणि हे दोन्ही आपल्याला छान भाजून घ्यायचे. त्यामध्ये अजून एक जिन्नस टाकणार आहे, ती म्हणजे मेथी. अख्खी मेथी इथे मी 1 चमचा पोहे खायचा आपल्याला तेवढी वापरायची आहे. नंतर आपल्याला हे मस्त भाजून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवर मी हे भाजते. त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक साहित्य घालायचे, ते म्हणजे कच्ची बडीशेप घालायची 1 चमचा. तीसुद्धा मस्त भाजून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या थालीपीठाला छान अशी चव येते. आणि त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे. मस्त त्याचा खमंग असा वास येतोय भाजल्यानंतर. त्यानंतर आपल्याला इथे कसुरी मेथी घालायची. जे सिक्रेट साहित्य सांगितलं ते म्हणजे कसुरी मेथी. कसुरी मेथीने आपल्या थालीपीठाची चव खूप छान लागते. बऱ्याचदा तुम्ही केले असेल, पण ह्या पद्धतीने करून बघा. थोडीशी नरम लागते, पण जसं भाजत जाऊ ना तसं ती छान अशी कुरकुरीत होईल. नंतर त्यामध्ये थोडीशी हळदीमुळे छान पिठाला कलर येतो आणि थालीपीठाला सुद्धा छान व्यवस्थित मस्त येल्लो कलर येतो. त्यामुळे आपण इथे हळद घालून घेणार आहे आणि दोन्ही भाजून घेणार आहे. आता गॅस बंद करायचा आहे, कारण की ही दळलेली हळद आहे, त्यामुळे ती जळू शकते. आता हे थंड करून आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे सगळं धान्य घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं. वजनी म्हणलं तर हे 5 किलो इतकं आपली भाजणी तयारी. ही 3 ते 4 महिने टिकते आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही बनवून खाऊ शकता. याचे मुटके किंवा याच्या वड्यासुद्धा तयार करू शकतात. तुम्ही कोथिंबीर वडीमध्ये सुद्धा याचं पीठ वापरू शकतात. यांनीसुद्धा कोथिंबीर वडीची चव छान लागते. तसंच हे तुम्हाला पाहिजे असेल तर कढईलासुद्धा थापून खाऊ शकतात. पण मी तुम्हाला इथे छान असं थालीपीठ बनवून दाखवणार आहे. आणि हे बघू शकतात, जेवढं कलरफुल तेवढं आपल्या शरीराला चांगलं. जसं आपण कलरचे कपडे घालतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्या कलरचं धान्य किंवा कडधान्य खाल्लं पाहिजे. तेवढंच आपल्या शरीराला पौष्टिक असतं. तर हे आपलं इथे थालीपीठाची भाजणी तयार झालेली आहे. त्यावरतून आपण जी कसुरी मेथी आणि हळद भाजून घेतलेली तीसुद्धा घालणार आहे. धने जिरे जे आपण भाजून घेतलेले तीसुद्धा घालणार आहे. आणि हे थंड झालं की आपल्याला हे मस्त चक्कीमधून दळून आणायचे. दळताना थोडंसं जाडसर दळा, खूप बारीक दळू नका, कारण की खूप बारीक जर दळलं तर खूप चिकट होतं आणि जर असं थोडंसं ठोसर जर दळलं तर त्याची थालीपीठं खूप छान येतात, खरपूस येतात. तर आता आपण हे दळून आणणार आहे. दळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही हे बनवून ठेवा, 3 ते 4 महिने टिकतं आणि तसंच म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे. लहान मुलांना शाळेत जायला डब्याला किंवा पटकन भूक लागली तर तुम्ही करून खाऊ शकतात. नाश्त्यालासुद्धा खाऊ शकतात. असं हे पौष्टिक आपलं
थालीपीठाची भाजणी आपली इथे तयार आहे. आता ही थंड झाल्यानंतर आपल्याला ही चक्कीतून दळून आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने हे पीठ तयार झालेले बघू शकतात. इथे मी 5 किलोचं आहे, त्यातला अर्धाच पीठ हे बसलेलं आहे. याच्यामध्ये 2 डब्यामध्ये मी हे भरलेलं आहे, कारण की पीठच एवढं तयार झालं की हे 2 ते 3 महिने खराब पण होणार नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही करून मस्त खाऊ शकतात. आता चमच्याने आपल्याला हे घ्यायचे 5 ते 6 चमचे मी इथे हे पीठ घेते. तुम्हाला जितकं पाहिजे ना तितकं तुम्ही अंदाजाने हे घेऊ शकतात. तर इथे 4 ते 5 जणं खाऊ शकतात इतक्या अंदाजात मी हे घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक कांदा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर भरपूर घाला तुमच्याकडे असेल. यामध्ये तुम्ही पालक घालू शकता, बारीक केलेला कोबी घालू शकतात, दुधी घालू शकतात किसून. त्यानंतर बघा लाल तिखट घातलेले 2 चमचे, थोडीशी हळद घातलेली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ओवा घेतलेला आहे. तो हातावर चोळून त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जे पाहिजे ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर बघा चिली फ्लेक्स घेतलेले आहे, त्यानेसुद्धा छान थालीपीठ लागतं. तर आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालत जायचं आहे. जसं आपण भाकरीला पीठ मळतो ना बाजरीच्या, सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. खूप घट्ट पण नाही, पातळ पण नाही. या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे. खूप पातळ पण नको व्हायला, म्हणून मी थोडं थोडं करत असं पाणी घालून ह्या पद्धतीने हे पीठ मळून घेतले. बघा भाकर करतो ना आपण, भाकरी करतो ना बाजरीच्या, सेम त्याच पद्धतीने हे पीठ तयार झालं आहे. आता कॉटनचा रुमाल घ्या. हा ओला करून घेतलेला आहे मी, पण जिथं आपल्याला थापायचं ना तिथं परत थोडंसं पाणी मारून घ्या, म्हणजे ते चिटकत नाही. बाकी रुमाल हा आपल्याला पूर्ण ओला करून घ्यायचा आहे. कॉटनचा रुमाल वापरा, टेरिकॉटचा वगैरे वापरू नका, नाही तर तव्याला तो चिटकेल. तर आता थोडासा पिठाचा गोळा घेऊन आपल्याला ह्या पद्धतीने हलक्या हाताने थापून घ्यायचे आणि पाण्याचा हात लावत जायचे, म्हणजे हाताला चिटकणार नाही आणि व्यवस्थित थापलं जातं. खूप पटपट होतात हे. आणि तसंच मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला ज्या आवडतील ना त्या भाज्या त्यामध्ये ॲड करा आणि खूप पौष्टिक पण होतं. धान्य, कडधान्य आहे, त्याचसोबत तुम्ही भाज्या घाला, म्हणजे तुम्हाला जर स्वयंपाक करायचा जर कंटाळा आला तर तुम्ही हे सुद्धा संध्याकाळच्या जेवणाला खाऊ शकतात. तर आता छान तव्याला तेल लावून घ्यायचं. तवा छान तापला की त्यावरती मी थोडीशी खसखस घालणार आहे. खसखस घातल्यामुळे त्याची चव खाताना खूप छान लागते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थालीपीठालाच सफेद तीळ लावू शकता, पण मी ते खसखस घातलेली कारण की खाताना खूप छान लागते आणि मेन म्हणजे शरीरासाठी सुद्धा आपल्या पौष्टिकच आहे ते सुद्धा. तर थोडीशी घालून बघितली मी, पण मला खूप आवडली. तर आता त्याच्यावरती तेल घालून आपल्याला हे 5 मिनटं मिडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे भाजून घेणार आहे. दोन्ही साईडनी भाजून घेते, मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हे तयार झाले. झटपट होतं, 2 ते 3 महिने हे पीठ टिकतं आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे मस्त करून खाऊ शकतात. दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजलेलं आहे आणि एकदम छान असं कलरसुद्धा आलेला आहे. आपलं इथे खुसखुशीत आणि खमंग असं थालीपीठ तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. पावसाळ्यामध्ये आवर्जून मुलांना द्यावी अशी ही रेसिपी आहे. आता बघा इथे लसणाच्या चटणीसोबत हे मी सर्व करते. तुम्हाला पाहिजे असेल दह्यासोबत किंवा सॉससोबतसुद्धा सर्व करू शकतात. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.